छत्रपती शिवाजी महाराज की जय। यानंतर आपल्या श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय आढाव सर यांना विनंती आहे की यानंतर आदरणीय वैशालीताई केनेकर यांना विनंती आहे की किशोरराजे धोंडगे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा। गुराखी पीठावरील उपस्थित मान्यवरांनाही विनंती आहे की आपण एक मिनिट सगळे या समोर अर्पण करावं। या सर या ना सर आपल्याला वेगळं शिकवतात का आढाव सर, गवळी मॅडम? चांगलं शिकवतात। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले मुख्यमंत्री देवाभाऊ, आपले केनेकर साहेब, कराड साहेब, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जनतेची सेवा करीत चांगले कामं करतायत। त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला कुणालाही पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर फीस लागणार नाही। तुम्हाला कलेक्टर कुणाला व्हायचंय? अरे वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी। मिलिटरीमध्ये कुणाला जायचंय? त्यांच्यासाठी पण टाळ्या। आता बघा, पहलगाम मध्ये आपल्या काही बांधवांवर, आपल्या काकांवर त्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि त्यांना गोळ्या मारल्या। पण जसं आपल्या पंतप्रधानांना कळलं, त्यांनी काय केलं? देशाच्या पंतप्रधानांनी सिंदूर नावाचं ऑपरेशन केलं। काय ताई तुझं नाव? अनन्या। अनन्यासाठी टाळ्या वाजवा। काय होतं त्या ऑपरेशनचं नाव? ऑपरेशन सिंदूर। आणि त्याच्यामध्ये आपल्या मिलिटरीने एक ब्रह्मास्त्र टाकलं त्या पाकिस्तानवर आणि किती अड्डे उडवले त्यांचे दहशतवाद्यांचे? 9 अड्डे उडवले। ते कोणतं ब्रह्मास्त्र होतं? काय नाव त्याचं? ब्रह्मोस नावाचं ते क्षेपणास्त्र होतं, ब्रह्मोस। आणि हे कोणी बनवलं होतं मित्रांनो? हे तुमच्या सारख्या मुलांनी जे इंजिनिअरिंग कॉलेजला गेले, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना ज्या सगळ्या प्रयोगशाळा दिल्या ना, त्याच्यामध्ये त्यांनी बनवलं। आणि हे ब्रह्मोस जे